नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण कुठं ट्रेकिंगला वगैरे नाही गेलो, तर आज आपण घेऊन आलोय आपल्या नवीन ड्रोनचं अनबॉक्सिंग. तुम्ही पाठच्या व्हिडिओत पाहिला असेल, आपण घेताना व्हिडिओ टाकलेला. तर आज आपण सगळ्यांसमोर त्याचं अनबॉक्सिंग करतोय आणि त्याचे फीचर्स वगैरे काय आहे ते बघतोय. जर आपण हा ड्रोन कुठनं घेतला हे जर पाहिलं नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहूयात या बॉक्सवरती काय काय डिटेल्स दिली आहे आणि ह्या ड्रोनमध्ये काय काय फीचर्स आहे. पण हा DJIचा सर्वात लेटेस्ट आणि फुल्ली अपग्रेडेड फीचरचा ड्रोन आहे. याचं जे वजन आहे हे 249 ग्रॅमचं आहे आणि हा ड्रोन उडवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची लायसन्सची गरज नाही आहे. मित्रांनो, याच्यात ऑब्जेक्ट ऑप्टिकल सेन्सर आहे. म्हणजे आपण हा ड्रोन उडवताना आपल्या आजूबाजूला, ड्रोनच्या बाजूला कोणत्याही बाजूला जर एखादी गोष्ट आली तर ड्रोन त्याच जागी पॉज होतो. मित्रांनो, याच्यातले जे फीचर्स आहे, इंटेलिजन्स फीचर्स म्हणतात त्यांना. इंटेलिजन्स फीचरचा उपयोग तुम्ही फोकस ट्रॅकिंग, वेव्ह पॉईंट फ्लाईट आणि हायपरलॅप्स हे याच्यात करू शकता. यामध्ये आपण 4K 100 FPS मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. अजून HDR मध्ये पण याचा व्हिडिओ आपण करू शकतो. त्यात आपण 48 मेगापिक्सेलमध्ये फोटोज कॅप्चर सुद्धा करू शकतो या ड्रोनमध्ये. आणि नवीन फीचर म्हणजे असं आहे, इन्स्टाच्या रीलसाठी व्हर्टिकल वेमध्ये पण आपण यात शूट करू शकतो. या ड्रोनमध्ये जुन्या ड्रोनपेक्षा एक अपग्रेडेड व्हर्जन आहे फ्लॅगशिप लेवलचं. ते म्हणजे पहिला ड्रोन हा 12 किलोमीटरपर्यंत जायचा. यात नवीन अशी टेक्नॉलॉजी, हा ड्रोन तुमचा 20 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. ते पण फुल HD व्हिडिओ काढून पण, ही त्याची कॅपॅसिटी आहे. आणि अजून जुने जे ड्रोन आहेत त्यात जी बॅटरी यायची ही, त्याचा टायमिंग हा 30 मिनिटाचा होता. यात लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे 45 मिनिट्सचा टायमिंग दिलेला आहे. त्या आपला ड्रोन एकदा उडवल्यानंतर आपण 45 मिनिट्स त्याला हवेत ठेवू शकतो. चला तर आपण पाहूयात या बॉक्समध्ये काय काय आहे. हा आहे आपला DJI Mini 4 Pro. बॅगची क्वालिटी तर चांगली आहे, पण बॅग ही वॉटर रेजिस्टंट आहे, वॉटरप्रूफ नाही आहे. सो बाहेर जाताना काळजी घ्या. त्यासोबत आपल्याला भेटला आहे आपला कंट्रोलर. आहे आपला मेन म्हणजे आपला ड्रोन. त्यानंतर त्याच्या एक्स्ट्रा बॅटरीज, अजून काहीतरी आहे बरं का. इकडच्या साईडचा कप्पा प्लेट आहे, चार्जिंगची कॉर्ड, एक्स्ट्राचे प्रोपेलर्स दिलेले. बाकी एवढंच बॅगमध्ये, अजून तरी काही नाही आहे. मित्रांनो, आपण आता यातल्या कंट्रोलरबद्दल जाणून घेऊयात. आपण आता कॉम्बो पॅक घेतला आहे, त्याच्यामुळं त्याच्याबरोबर आपल्याला हा स्क्रीनवाला कंट्रोलर आलेला आहे. जुने जे काही ड्रोन होते जे विदाऊट कॉम्बो घेतो आपण, त्यांना हा कंट्रोलर येत नाही. तुम्ही पाठीमागं पाहू शकता, या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी जॉयस्टिक दिलेले आहे. त्या इथं लावून आपण हा ड्रोन कंट्रोल करू शकतो. बाकी ड्रोनचे इथं आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी फंक्शन दिलेलं आहे बटन, आणि इकडं फोटोसाठी आहे. आणि बाकीचे भरपूर कंट्रोलर आहे. त्यात वरती अँटिनाज आहे याचे, ड्रोन कुठपर्यंत आहे काय त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करण्यासाठी. पण पाहूयात बॅटरीज बद्दल. कॉम्बो पॅक घेतल्यामुळे आपल्याला भेटल्यात 3 बॅटरीज. 45 मिनिट्सच्या 3 बॅटरीज भेटलेल्या आपल्याला. जर आपण नॉर्मल वाला पॅक घेतला असतं तर त्यात 30 मिनिट्सची एकच बॅटरी भेटती. त्यामुळे आपण कॉम्बो पॅक घेतलेला आहे का तो. आणि हा चार्जर आहे 45 वॅटचा, आपण तो सेपरेट परचेस केलाय. चला तर फायनली आता आपण आपला ड्रोन खोलूयात. आता आपण त्याचा बेल्ट काढूयात पहिले. ही त्याची कॅप आहे पुढची, जे की पुढच्या गिम्बलला आणि कॅमेराला सेफ ठेवते. त्याचे 2 ब्लेड्स डायरेक्ट पाठी ओढल्यावरती पाठी येतात, आणि जे पुढचे 2 विंग्स आहे त्याला रोटेट करून आपल्याला पुढं घ्यावं लागतं. तर हे आहे आपलं छोटंसं पिल्लू. मित्रांनो, आता आपण यात बॅटरी टाकूयात. बॅटरी टाकण्यासाठी आपल्याला याच्यातून बॅटरी व्यवस्थित काढून, याच्या बॅक साईडला जागा आहे इथं, आणि 2 साईडला 2 बटन्स आहेत, ते प्रेस करून आपल्याला याच्यात अशी बॅटरी टाकायची आहे. आणि काढण्यासाठी पण सेम प्रोसेस आहे. सेम 2 बटन प्रेस करून ती बॅटरी तशीच बाहेर निघते. आता 1 2 3 4 5 6 सेन्सर दिलेले. त्यामुळं हा ड्रोन उडताना त्याच्यामध्ये कोणतीही ऑब्जेक्ट आलं तर ते सेन्स करून तो ड्रोन तिथंच थांबतो.
आणि याचा जो कॅमेरा आहे हा 4K 100 FPS मध्ये शूट करतो. मित्रांनो, आपण आता पाहिली याची अनबॉक्सिंग. तर चला भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंतसाठी बाय बाय.